नमस्कार फ्रेंड्स, वास्तुशास्त्रानुसार कवडीचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आर्थिक संकटापासून मुक्ती होण्यास मदत मिळते, कारण कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे, त्यामुळे कवडी ही धन आकर्षित करते। आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपणही हा उपाय करावा। हा उपाय अतिशय परिणामकारक आहे आणि अगदी सोपा देखील। त्यासाठी आपल्याला 5, 7, 11 अशा कवड्या लागतील। आपल्याला माहीतच असेल, कवडीचा उपयोग अगदी पुरातन काळापासून धनप्राप्तीसाठी किंवा आलेल्या लक्ष्मीला स्थिर होण्यासाठी केला जातो। सर्वप्रथम देवासमोर बसून पाटावर एखाद्या तामणामध्ये 5, 7, 11 अशा कवड्या घेऊन त्यांना पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा। अभिषेक करताना देवीच्या मंत्राचे पठण करावे। कुठलीही पूजा करताना तुपाचा दिवा लावावा, रांगोळी काढावी। महालक्ष्मीच्या पूजेसाठी मंगळवार, शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी पूजा केल्याने महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते, तसेच धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त होते। धनप्राप्तीच्या उपायामध्ये श्री सूक्त पठण हा अत्यंत उपयुक्त उपाय मानला जातो। अभिषेक झाल्यानंतर कवड्यांना स्वच्छ पुसून घ्यावे। नंतर एका छोट्या तामणात पिवळ्या रंगाचे छोटे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ टाकून घ्यायचे। नंतर त्या तांदळावर कवड्या ओळीमध्ये मांडून घ्यायच्या व त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल, वस्त्रमाळ घालावी व मनातील इच्छा त्या कवड्यांवर हात ठेवून बोलावी। त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून जी काही तुमच्या मनात इच्छा असेल, तुमचा जो काही संकल्प असेल तो बोलावा आणि धनप्राप्तीसाठी कवड्यांना विनंती करा आणि माता लक्ष्मीचा सुद्धा मनोभावे आशीर्वाद घ्यावा। त्यानंतर आपण देवीसाठी दूध साखरेचा, फळांचा नैवेद्य दाखवावा। धूप दीप लावून आरती करावी। नंतर त्या कवड्यांना देवघरात ठेवावे। कवड्यांची पूजा मंगळवार, शुक्रवार दर महिन्यातील पौर्णिमेला करावी। कवड्यांची पूजा आपण नेहमी देवपूजा जशी करतो तशीच दररोज करायची असते। कवड्यांच्या खालील तांदूळ दर शुक्रवारी बदलावे। पहिले तांदूळ प्रसाद म्हणून घरातील धान्यात मिसळावे। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।